नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 190 भाग 190. श्री निसर्गदत्त महाराज यांचे गुरु श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, जेवढे जेवढे दिसते म्हणजे रूपरस गंध नाद स्पर्श यांनी जे जाणवते, हे जाणवणे जे शुद्ध स्वरूपात म्हणजे आवड निवड रहित जे शुद्ध इंद्रिय ज्ञान आपोआप आत येते, ते सर्व परिपूर्ण ब्रह्मच आहे. केळांच्या झाडात जसे पाणी सर्वीकडे पाणीच असते, पाण्याशिवाय एकही जागा रिकामी नसते, तसे सर्वत्र फक्त अविभाजित असे अफूट चैतन्यच चैतन्य म्हणून आहे. ब्रश विविध रंगात बुडून बुडून अनेक चित्रे काढावी, तरी चित्र म्हणजे केवळ रंग रंग आणि रंगच. म्हणून मूळचे काय याची जिज्ञासा मानवामध्येच दिसून येते. म्हणूनच त्याच्या ठिकाणी मनन क्षमता आहे, आणि ही मनन क्षमता घेऊनच आपण आहोत. व मूळचे जे आहे ते एकमेवच असले पाहिजे, नाहीतर त्याला मूळचे असे म्हणताच येणार नाही. कारण दोन मूळच्या गोष्टी आहेत असे म्हणणे कधीच संभवत नाही. म्हणून मूळचे काय यालाच शास्त्रीय भाषेत सम्यक ज्ञान असे म्हणतात, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत. संदर्भ अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर प्रकरण 85. तर अशी बुद्धी म्हणजेच महाबुद्धी. यालाच ते अतिचतुरा चातुर्य विद्वत्ता असे म्हणत. ही महाबुद्धी म्हणजे अशा विद्वत्तेची शेवटची मर्यादाच होय. व या अशा चातुर्यामुळेच दुसरे मूळचे काहीच नसून सर्वत्र एकाच एक चैतन्य आहे, सर्वत्र एकच एक अफूट असे चैतन्यच आहे हे कळते. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, म्हणजे काय, जणू चैतन्यच चैतन्याला जाणते. जाणणारे व जाणले जाणारे असा भेद न करता हे समजण्याकरता बुद्धिचातुर्यच हवे. समजणे आणि केवळ मानणे यात प्रचंड फरक आहे. न समजताच केवळ मानण्यामुळे प्रचंड बुद्धिभेद निर्माण झाला आहे, हे मात्र खरे. आपले मूळचे अगोदरपणाने असणारे असणे पण लक्षात न आल्यामुळे त्याची जागा मी अमुक तमुक अशा भ्रमाने घेतली व मी कोणी अमुक तमुक अशी स्वतंत्र आणि वेगळीच व्यक्ती आहे, आणि त्यालाच सत्य समजून आपण वागू लागलो. म्हणजेच उंदरावर गणपती बसण्याऐवजी गणपतीवरच उंदीर बसला, असे गमतीचे विधान श्री सिद्धरामेश्वर महाराज करतात. प्रकरण 85. तात्पर्य, गणपती मूळ पुरुष आहे, त्याच्यावर उंदीर जाऊन बसला हे मात्र अघटित घडले. म्हणून सर्व शास्त्रे, वेदांत, उपनिषदे, योगशास्त्र याच उंदराला उपदेश करण्याकरता निर्माण झाली आहेत. पण हा उंदीर मात्र कुणाचेच ऐकत नाही.
तेव्हा सद्गुरू म्हणाले, अरे हा उंदीर नाही, याचा उंदीरपणा हा खोटा आहे. अरे हा खरा खरा आदिपुरुष आहे. याला केवळ आणि केवळ उंदीरपणाची भ्रांती झाली आहे. आणि ही उंदीरपणाची भ्रांती जाण्यासाठी काही लोक मात्र बहिरंग बदलतात, पण कळकळ असल्याशिवाय ही उंदीरपणाची भ्रांती जाणे शक्यच नाही. न्हाव्याकडून शेंडी कापून घेतली आणि चाटी केली तर ती न्हाव्याकडून घेतलेली आणि न्हाव्याने दिलेली दीक्षाच ठरेल. किंवा टाळक्यावर केसांचे जटाजूट असे टोप वाढवले तरी त्या केसांच्या जाळ्यात ब्रह्म थोडेच अडकणार आहे, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज केवळ गमतीने म्हणतात. ही देहबुद्धी एखाद्या फुटक्या कवडीप्रमाणे आहे, पण ही फुटकी कवडी देऊनच स्वस्वरूपाचे अमौलिक रत्न प्राप्त होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे देहबुद्धीचा त्याग झाला की स्वस्वरूप आहे ते प्राप्तच आहे. फुटक्या कवडीच्या मोबदल्यात केवढा मोठा हा लाभ, म्हणून क्षुल्लक लोभापायी पूर्ण लाभ सोडू नका. यातच बुद्धी चातुर्य आहे हे ओळखा. केवळ मी अमुक तमुक अशा कल्पनेची लंगोटी देऊन जर कल्पवृक्षासारख्या स्वस्वरूपाची प्राप्ती होत असेल तर हा सौदा कोण करणार नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, सर्व कर्मे कृष्णार्पण करून कृष्ण रूप जर होता आले तर त्याला कोण नाही म्हणणार. ब्रह्मविद्येचा गोड घास हा गुरुने भरवलेल्या मातृवात्सल्याच्या तुपाने माखलेला आहे. तो आदरपूर्वक प्रसाद म्हणून ग्रहण करा, सेवन करा. जे केवळ शास्त्रांच्या भानगडीत पडतात त्यांना मात्र ब्रह्मविद्या ही अतिदुर्गम आहे. गौतम ऋषीने केवळ गोमातेला प्रदक्षिणा करून अहिल्या मिळवली. बाकीचे सुरवर म्हणजे देव इत्यादी अजून फेऱ्या मारतच आहेत. म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, जे आगम निगमाच्या आड मार्गाला निघाले ते त्यात जंगलात अडकले आणि भटकत राहिले. वस्तू न जाणताच उगाच भांडत बसले. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. जो गाव त्यांनी कधी पाहिलाच नाही त्याचे वर्णन करणारे हे लोक मुळात त्या गावाचेच नाहीत. ज्यांनी जाणले नाही तेच लोक मोठमोठ्याने गप्पा मारत राहतात. आणि जे केवळ आपल्या अगोदरपणाच्या असणेपणालाच चिटकून राहतात त्या बाबतीत मात्र ते शांत मौन राहतात, पण अतिदक्ष राहतात. त्या ज्ञानी पुरुषांच्या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशांची दृष्टी केवळ तत्वाकडे असते, इतर गोष्टीसाठी त्यामुळे साहजिकच तो उदासीन असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखची चढावा जया ते असणे. तयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखची चढावा जयाचे असणे. सुखची चढावा जयाचे असणे हे अति महत्वाचे आहे. म्हणून श्री रामदास स्वामी पण म्हणत, ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे. आपण अगोदरपणाने असलेल्या शुद्ध असणेपणानेच आहोत व त्यामुळेच काळ, वस्तू, स्थळ यांना आहे म्हणतो. म्हणजेच ते आहेत की नाहीत हे जाणणे केवळ आपल्या
अगोदरपणाच्या असणाऱ्या असणेपणानेच शक्य झाले आहे. स्वप्नावस्थेत स्वप्नद्रष्टा जसा तेथे काळ वस्तू स्थळ नसताना देखील त्या आहेत असे समजून स्वप्नात रमतो, तसेच आपण आपल्या जागृत अवस्थेत सुद्धा तसेच करतो असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत. प्रत्येक जण आपापले स्वप्न पाहत असताना आकाश, पर्वत, नदी नाले, समुद्र, तलाव, जंगले, झाडी, माणसे, प्राणी हे आपापलेच पाहतो. पण जागे होताच ते सर्व जिथून आले होते तेथेच जाते. पण या सध्याच्या आपल्या जागेपणात देखील आपण एका प्रकारे आपापले स्वप्नच पाहत असतो. त्यामुळे आपण पूर्ण जागे आहोत ही आपली स्थिती ही अतिशय शंकास्पद आहे. समजा आपण 10-15 माणसांना एकत्र हॉलमध्ये झोपवले आणि योगायोगाने सर्वांना स्वप्ने पडली. प्रत्येक जण आपापले स्वप्न पाहत आहे. या सर्वांचे स्वप्न पाहणे हे केवळ त्यांनी त्यांच्या जागृत अवस्थेत अनुभवलेल्या आपापल्या कल्पना केलेल्या खऱ्या खोट्या अशा वाचलेल्या, ऐकलेल्या, न वाचलेल्या पुस्तकातील, धार्मिक ग्रंथातील सर्व समजलेल्या किंवा न समजलेल्या मानलेल्या गोष्टीवरच आधारित स्वप्ने राहतील. तात्पर्य आपापली स्वप्नावस्था ही केवळ आणि केवळ आपलीच असते. दुसरा ती स्वप्नावस्था अनुभवूच शकत नाही. नेमके तसेच आपल्या तथाकथित जागृत अवस्थेचे आहे. आपण सर्वच आपापल्या झोपेत पडणारी स्वप्नपीडा अनुभवत असतो. आपण सर्वच आपापल्या झोपेत पडणारी अशी ही स्वप्नपीडा अनुभवत असतो. आणि तशी जागृत अवस्थेत न पडणारी स्वप्नासारखी पण हुबेहूब स्वप्नासारखीच स्वप्नपीडा अनुभवत असतो. म्हणूनच मांडूक्य उपनिषदात जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांना मिथ्या म्हणजे आपल्या मूळच्या अगोदरपणाच्या शुद्ध असणेपणामुळेच कळणारे असे म्हटले आहे. त्यांना स्वतंत्र, वेगळे, निराळे अस्तित्व नाही आणि जे कशावरही अवलंबून असते ते कधीच सत्य असू शकत नाही. श्री निसर्गदत्त महाराजांनी म्हणूनच एका मोठ्या इस्पितळात असंख्य पेशंट झोपले आहेत आणि ते योगायोगाने एकाच वेळी आपापली स्वप्न पाहत आहेत असा दृष्टांत दिला आहे. तशीच सध्याची आपण सर्व एकाच वेळी आपापली स्वप्न व तशी जागृत अवस्था सुद्धा अनुभवत आहोत. तात्पर्य आपल्या अगोदरच्या असण्या व्यतिरिक्त काहीच दुसरे स्वतंत्र निराळे असे सत्तावान काहीच नाही. जी गोष्ट स्वप्नाच्या बाबतीत तीच गोष्ट जागृत अवस्थेत पण अगदी तशीच आहे. स्वप्नाहून जागे होताच सर्वच स्वप्नात पाहिलेले अनुभवलेले लय पावते. तसेच आपण आपल्या अगोदरपणाने असलेल्या असणेपणाच्या बाबतीत जर दक्ष असलो तर आपण आपल्या असणेपणातच जणू जागे होतो व मग जीव जगत सुद्धा लय पावतात. फक्त व्यावहारिक सत्ता मात्र तशीच राहते व आपल्या आत्मस्वरूपात जागा झालेला केवळ व्यावहारिक जगात व्यावहारिक सत्याचा कामापुरताच वापर करतो आणि जास्तीत जास्त पारमार्थिक सत्तेत रमतो. म्हणजे त्याला ही समज असते की सुषुप्ती अवस्था सर्व प्राणिमात्र्यांची इथून तिथून सारखीच आहे. मुंग्या, डास असे जीवजंतू सुद्धा स्वप्न पाहतात, झोपतात असा ताजा शोध लागला आहे असे वाचण्यात आहे. राजा किंवा त्याची प्रजा जेव्हा झोपतात तेव्हा कुणी राजा नसतो, कुणी प्रजा नसते. एखाद्या महान आत्मज्ञानी
आणि एखाद्या घोर अज्ञानी दोघेही आपापल्या सुषुप्तीत सर्व एकाच म्हणजे एकाच स्थितीत असतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण हे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाविषयी बोलत आहोत. मी अमुक तमुक अशा मर्यादितपणे असणाऱ्या असणेपणाविषयी बोलत नाही. हे असे नंतरचे अमुक तमुक असे असणारे, येणारे जाणारे असते. कधीच ते रिकामे राहत नाही. यालाच शास्त्रीय भाषेत चिदाभास असे म्हणतात. जसे प्रतिबिंबित चैतन्य. पण हे अगोदरचे असणे पण न येता न जाता जसेच्या तसेच असते. हे अगोदरचे असणारे असणे पण सदैव स्वगत, सजातीय किंवा विजातीय भेद अशा भेदांनी रहित असते, अखंड असते, म्हणजेच सर्वव्यापी असते. सर्वव्यापी म्हणजे काय? एकदा मालकाने आपल्या नोकराला सांगितले, राम्या, हा कंदील घे आणि ज्या ठिकाणी अंधेर नसेल अशा ठिकाणी ठेवून ये बरं. नौकराने कंदील घेऊन पेटता कंदील घेऊन भटकला. कंदील ठेवायला अंधारी जागा मिळालीच नाही. जेथे प्रथम अंधार आहे असे त्याला वाटे, पण खरेच अंधार आहे की नाही ही खात्री पटवून घ्यायला जावे तर अंधार आहे अशी जागाच त्याला दिसेना. तो शेवटी निराश होऊन परत आला. यालाच म्हणतात सर्व व्यापकत्व. प्रकाशाचे असणे किंवा प्रकाशाचे नसणे म्हणजे अंधार या दोन्ही स्थितीला प्रकाशित करण्याचे काम केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य होते आहे. हे असे अविभाज्यत्व किंवा सर्व व्यापकत्व म्हणजेच अद्वैत होय. द्वैत तुम्ही मानता म्हणून आहे, पण अद्वैत तुम्ही मानता म्हणून आहे असे नाही. ते आहेच आहे. एक तुम्ही आणि एक तुम्हीच तुम्हाला जाणणारे असे कधीही होणे शक्य नाही. असे कधी शक्य होईल काय? सूर्य आपल्या स्वतःच्या किरणांना हा मी आणि ही माझी किरणे असे म्हणू शकतो काय? हा बोध ठसला की ज्ञान, अज्ञान, महावाक्य, परोक्ष, अपरोक्ष, माया, ईश्वर, जीव जगत, द्वैत, अद्वैत, सर्व शब्द परंपरा ह्या केवळ शब्द परंपराच राहतात. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, मी ब्रह्म झालो असे म्हणणे हा फार मोठा भ्रम आहे. कारण मी नवीनपणाने ब्रह्म थोडाच झालो आहे. स्वयंरूप अगोदरपणाने असणारेच आहे हे स्वयंसिद्धच आहेच आहे. उपदेशाने फक्त भ्रम गेला, पण भ्रम गेला म्हणून ब्रह्मरूप झालो असे मात्र नाही. ब्रह्मरूप म्हणजेच अगोदरपणाने जे आहे तेच ते होता येत नाही. ते आहेच आहे. तेथे व्हायचे असे काहीच नाही. अगोदरपणाने जे असणे पण आहे ते परत परत होता येत नाही. ते जसे आहे तसेच आहे. त्याला होणे न होणे असे नाही. म्हणजेच ते आहे तसेच आहे. म्हणून सत्स्वरूप व्हायचे नाही, होता येणार नाही. होता येईल तर ते सत्स्वरूप राहणारच नाही. हे मात्र पक्के लक्षात ठेवा, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज वारंवार सांगतात. संदर्भ अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर प्रकरण 90. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, सर्वच ज्याला ब्रह्ममय आहे म्हणजे मूळचे अविभाज्य सर्व व्यापकत्वाने असणारे चैतन्य तत्वच सगुण रूपाने पण वावरत आहे. हे पण त्यात आले म्हणजेच सर्वच त्याला ब्रह्ममय आहे. म्हणजेच ते निर्गुण पण सगुणपणाने वावरत आहे. आपण आत्मस्वरूप आहो हे म्हणणे जणू अज्ञानच आहे. कारण ते तसे म्हणताच आपण आहो. ब्रह्म होऊन राहणे असे म्हणणे मुळातच त्यामुळे चुकीचे आहे. कारण ब्रह्म व्हायचे नाही.
ते आपण आहोतच. ही काही नुसती कवी कल्पना नाही. तुम्ही तुमच्या असण्याला नकार देऊ शकता काय? कालत्रयी नाही. ते आहेच आहे. त्यामुळे त्याला परत मिळवायचे असा प्रश्नच नाही. जे सोनेच आहे ते अजून सोने कसे होणार? ज्याचे शरीर नावाचा अंगरखा फेकून दिला, ज्याने शरीर नावाचा अंगरखा फेकून दिला, त्यालाच हे करणार आहे. बाहेर दिसणारा सुतांचा विणलेला आणि आतला मी देह आहे अशा समजुतीने विणलेला, स्वतः भोवती गुंडाळून घट्ट ठेवलेला असे दोन्ही अंगरखे फेकून द्या. समजा आता बैल विकला गेला आहे. आता विकलेला बैल तुम्हाला अवताला जोडून त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही. स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणवणारे ब्रह्मापासून वेगळेच पडले हे लक्षात ठेवा. कुणी एखाद्याने विशिष्ट कपडे घातले, दाढी जटा वाढवल्या म्हणून त्याला संत महंत परमहंस वगैरे वगैरे समजू नका. ब्रह्मविद्या नवी जुनी नसते. मागच्या लोकांची वेगळी, आता जे आहेत त्यांची वेगळी आणि पुढे येणाऱ्यांची पण वेगळी असा येथे प्रकार नाही, असे श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत. आपले अगोदरपणाने असणारे शुद्ध असणे पण कळले की त्या कळण्यासोबतच जीव आपोआप जातो. जीवदशा आपोआप जाते. दोन्ही ठिकाणी दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. जोपर्यंत जीवपणा आहे तोपर्यंतच भीती. शिवपणाला भीतीचे काही कारणच नाही. उंदराचे विचार आणि वाघाचे विचार कधीच सारखे नसतात. उंदराला कुणीही भेटले तरी तो घाबरणार व मारल्या जाणारच. त्याचे मरण ओढवलेच असे समजा. पण वाघाला जितके जास्त लोक भेटतील त्याला तितका जास्तच आनंद होणार. कारण सर्वच त्याचे भक्ष्य हे वाढलेले आहे. भक्षक म्हणून त्याला आनंद होणे साहजिकच आहे. वास्तविक पाहता भय नेहमी आपण भविष्यकाळीच असे मानतो. म्हणूनच मानतो ह्या क्षणी क्वचितच असते. भय या क्षणी क्वचितच असते. म्हणून भय कधीही हे सदैव मानसिकच आहे. झोपेमध्ये असलेल्यांच्या अंगावरून साप इकडे तिकडे गेला तरी त्याचे झोपलेल्या माणसाला काहीच वाटत नाही. पण साप दुरून जरी त्याला दिसला आणि त्याची मात्र भीतीने गर्भगळीत अशी अवस्था होते. म्हणून भीती हेच मन आहे. भीती आणि तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. मी म्हणजे भीती हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे. सर्व आपणच तर भय कशाचे? भय कुणाचे? श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, कळण्याप्रमाणे वागला की तोच ज्ञानी होय. कळल्याप्रमाणे वागला तर तोच ज्ञानी होय. प्रकरण 99. नोईंग इज डुईंग. हजारो करोडो जगणे उत्पन्न होतात आणि मारल्या जातात. त्याचे पाप पुण्य कुणालाच लागत नाही. कारण जगणे हेच मरणे होय. दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. आपली जीभ आपणच चाटली तर ती उष्टी होत नाही. पण दुसऱ्यांची थुंकी बापरे बाप, केवळ विटाळ, प्रचंड विटाळ. आपला अहंकार गेला म्हणून काही लोक हातपाय तोडून दाखवतात. पहा पहा, तुम्ही नाही हे असे करू शकत. असे आत्मप्रौढीने म्हणणे म्हणजेच अहंकार होय. अहंकार टाळण्याची ही रीत नव्हे. तर आपण कोणी नाही हे मुळातून कळले की अहंकारच समजा अहंकार गेलाच. अहंकार शस्त्रे सुटेना, तोडता तुटेना, म्हणूनच समजले की गेलाच म्हणून समजा. कारण तो मायावी आहे. जास्त वेळ थांबू शकत नाही, जास्त वेळ भुलू शकत नाही. समजला की गेला. कारण जे नाहीच ते केवळ कल्पना करूनच मानल्या गेले आहे.
म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, तो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेच कही, आपपर नाही चैतन्या जैसा. मग जी कल्पना गेली, भ्रम गेला, की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेच कही, आपपर नाही चैतन्या जैसा. सर्व व्यापी चैतन्याला आपपर असा भाव नाही, म्हणूनच तो जगन्मित्र आहे आणि म्हणूनच तो अजात शत्रू सुद्धा आहे. पृथ्वी सर्वांना सारखीच मानते. का राहायचे देह चाळू, रंका परोते गाळू, हे न म्हणजे कृपाळू प्राण जयी. राजाचा देह व एखाद्या दरिद्री भिकाऱ्याचा देह हे पंचप्राणांना सारखेच असतात. उदान, प्राण, समान, अपान आणि व्यान असे मुख्य प्राण आहेत. कंठापासून टाळूपर्यंत उदान वायूचे स्थान असते. कंठापासून टाळूपर्यंत उदान वायूचे स्थान असते. याच्यामध्ये शब्द, उच्चारण वगैरे असे भाग येतात. नंतर प्राण हा नासिकापासून हृदयापर्यंत, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कायम ठेवणे, अर्थात रक्त शुद्ध करणे वगैरे वगैरे हे ते काम आहे. तिसरा आहे समान वायू. याचे स्थान, याचे कार्यक्षेत्र हृदयापासून खाली नाभीपर्यंत असते. नंतर आहे अपान. नाभी आणि नाभीच्या खाली मुख्य काम मलमूत्र विसर्जन करणे, घाम, प्रसूती वगैरे सहभाग होणे. त्यानंतर व्यान म्हणजे संपूर्ण शरीरात हा व्याप्त असून शरीरात रक्त संचारण व्यवस्थित करणे हे याचे मुख्य काम आहे. असो तर गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणेची का करू तोय जैसे. गायीची तृषा हरू, व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणेची का करू तोय जैसे. तैसी अवघियाची भूतमात्री, एक पण जया मैत्री, कृपेशी धात्री आपण जो. तैसी अवघ्यांच्या भूतमात्री, एक पण जया मैत्री, कृपेशी धात्री आपण जो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अगोदरपणे असणारे शुद्ध असणे पण हे अस्तिभाती प्रिय या रूपाने समान रूपाने आहेत. हे ज्ञान साधू पुरुषाच्या ठिकाणी सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असते व नेमके तेच असणे पण आपल्या ठिकाणी पण आहे, हे पण त्याला सूर्यप्रकाशा इतकेच स्पष्ट असते. म्हणून साधू पुरुषांची सर्वांशीच मैत्री असते, म्हणूनच त्याला कृपेची धात्री असे म्हणतात. आणि मी हे भाष नेणे, माझे काहीच न म्हणे, सुखदुःख जाणणे नाही जया. जीव परमात्मा दोन्ही बैसले एका साने, जयाची या हृदय भवनी विराजिती. याचा हा अर्थ आहे की पाणी तरंग रूपाने आपणच आपल्यावर, म्हणजेच आपल्या मर्यादितपणे स्फुरते, तेव्हा त्याला अमुक तमुक असे वृत्ती ज्ञान म्हणतात. पण या तरंग भावाच्या आधाराला पाणीच आहे. या आधाराला चैतन्य असे म्हणतात, ईश्वर असे म्हणतात. व अमुक तमुक ही वृत्ती व त्याला आधाराला केवळ असणेपणाने असणारे ज्ञान हेच कारण आहे. म्हणून इथे कार्य व कारण यांचे मुळातले ऐक्यच आहे, म्हणजे ज्ञान आणि वृत्ती यांचे ऐक्य आहे. दोनपणा केवळ शब्द मात्र आहे. तरंगरूप मर्यादित स्फुरण व त्याला आधार पाणीरूप अविभाज्य अफूटपणे असणारे चैतन्य हे मूळचे पाणी रूपच आहेत. म्हणून बैसले एकासने असे म्हणतात. श्री एकनाथ महाराज पण म्हणतात,
श्री निसर्गदत्त महाराजांनी एकनाथी भागवतावर अनेक वयावर सुरुवातीच्या काळी खूप निरूपणे केली आहेत. तर श्री एकनाथ महाराज म्हणतात, प्रभा दीपू दवडीना वेगळा, प्रभा दीपू दवडीना वेगळा, दीपू प्रभेची नव्हे निराळा, देवी जीव शिवांचा मेळा, एकत्र स्वळीळा नांदती स्वयं. नमस्कार.